नमस्कार मंडळी, मी आनंदी. माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आता तुम्हाला श्री स्वामी समर्थ. माझ्या गोड ताईंना आणि गोड मावशींना तुम्हाला मी दाखवणार आहे. 4 दिवसामध्ये मी हे गोधड्या कंप्लीट केलेले आहेत. आणि म्हणजे असं खूप म्हणजे पॅन्ट पिसापासून, ह्याच्यापासून, शर्टापासून, साड्यापासून अशा मी छान छान गोधड्या शिवलेल्या आहेत. आणि जर तुम्हाला शिवायचे असतील तर तुम्ही पण नक्की शिवू शकता. अगदी सोप्या पद्धतीने शिवलेले. तर माझं मी हे 4 आठवड्यात शिवलेले मी तुम्हाला दाखवते. काय म्हणजे असं म्हणजे छोटे दुप्पण आहे, त्याच्यामध्ये पायपुसणे पण आहेत. नऊवारी साडीपासून आणि त्याच्या आतमध्ये मी शर्टाचे कपडे टाकलेले आहेत. त्याच्यापासून मी पायपुसणे पण शिवलेले आहेत. चला मग मी आज तुम्हाला मी गोधड्या शिवलेल्या तुम्हाला दाखवते. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला खूप 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 प्रेम दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. मनापासून अभिनंदन तुमचं. असंच प्रेम देत राहा. चला मग तुम्हाला दाखवते. बघा, हे पॅन्ट पिसापासून शिवलेले कपडा आहे. वरून पॅन्टी लावलेले आहेत. पॅन्टचे कपडे तुमच्याकडे पण असे लग्नात वगैरे आलेले असतील तर त्यापासून अशा मस्त अशा गोधड्या शिवू शकता. आणि हे 10 काय 20 वर्षेसुद्धा आरामशीर टिकू शकतात. बघा फिनिशिंग वगैरे. आणि त्याच्यावर असं उठाव मी असं गोट मारलेलं आहे. बघा किती मस्त मारलेलं आहे. आणि बॉक्स वगैरे बघू शकता. आणि हे त्यांना आहे ना बसण्यासाठी पाहिजे होतं, म्हणजे दुपारी झोपण्यासाठी. लय जास्त मोठी पण गोधडी नको होती म्हणून त्यांनी असे छोटे शिवलेत. सिंगलपेक्षा थोडा हाफ म्हणा कमी शिवलेले आहेत. पाहू शकता. बघा उंची वगैरे किती मस्त आहे. म्हणजे हाफच उंची, एवढी जास्त काही नाही, एवढी उंची आहे. बघा पाहू शकता एवढी उंची आहे. बघा म्हणजे दुपारी झोपण्यासाठी पाहिजे होती त्यांना हे गोधडी. बघा चटईवर हातरण्यासाठी. आणि खूप मस्त शिवलेली आहे. खालूनवर पॅन्टचा कपडा लावलेला आहे. 10 का 20 वर्ष म्हणलं तर आरामशीर टेकतो. त्याने पॅन्टचा पीस काय लावला त्यांनी. पण अगदी साडीच्या गोधड्या शिवल्या होत्या तर त्या म्हटलं की मला साडीच्या गोधड्या नको आहेत, साडी लवकर फाटते म्हणून त्यांनी हे पॅन्टचा कपडा लावलेला आहे. खूप वर्ष टिकतो. चला तर त्या पद्धतीने मी दुसरी पण दाखवते. पण तशीच आहे. बघा ह्याला पण शेडचा कपडा लावलेला आहे. या साईडने शेडचं कापड लावलेलं आहे आणि ह्या साईडने पॅन्टचा कपडा लावलेला आहे. बॉक्स बघा बघू शकता. त्याला उठवून असं मी लाल गोट मारलेला आहे. बघा पाहू शकता. हे तुम्ही पूर्ण बंद करून घेतलेलं आहे. चौकोनी वगैरे बघा किती मस्त शिवलेलं आहे. बघा आणि पूर्ण साडीचा मी गोट मारलेला आहे. 4 उठावं असं म्हणून मी साडीचा गोट मारलेला आहे. आता ही तिसरी. बघा हे त्यांना शाळेत द्यायचे होते योगासनासाठी. पाहू शकता. आणि वरून ह्या कॉटनची साडी आहे. खालून त्यांनी कॉटनची साडी लावलेली आहे. बघा पाहू शकता. आणि मी त्याच्यावर असं त्या किनाऱ्यावरती मॅचिंग असं लाल किनारीचा गोट मारलेला आहे. बघा बॉर्डर वगैरे पण पूर्ण असं डबल टिप आहेत. पाहू शकता डबल टिप आहेत. पूर्ण हे 4 नातवासाठी त्यांनी शिवलेले आहेत. हे बघा हे बस्कर आहे. साडीच्या पदरापासून बस्कर शिवलेलं आहे. आणि हे त्यांना शाळेमध्ये मुलांना योगासनासाठी द्यायचं होतं म्हणून हे बस्कर शिवलेलं आहे. आणि त्याच्यावर असं उठून मी अशी पायपिंग केलेली आहे. आंबा कलरची आहे. बघा हे आंबा कलरच्या साडीमधलंच आहे हे ब्लाऊज पीस म्हणजे दर होता. आणि ह्या साईडने मी ब्लाऊज पीस लावलेला आहे. योगासनासाठी शाळेमध्ये मुलांना द्यायचे होते म्हणून त्यांनी हे केलेलं आहे तयार असं मस्तपैकी, जेणेकरून फरशीवर वगैरे असं घसरू नये म्हणून त्यांनी असं मस्तपैकी हे केलेलं. बघ किती मस्त असे फिनिशिंग. आणि एवढं लांब आहे. याचे पायपुसणे आहेत. कॉटनच्या साडीचे शिवलेले आहेत ते पायपुसणे. त्यांना पातळ हवे होते. मी ह्याच्या थोडं जाड शिवून दिले होते पण त्यांना जाड नको होते. त्या म्हटलं की जाड आता पावसाळ्यात वाढत नाहीत, मग त्यांना पातळ हवे होते म्हणून त्यांनी पातळ असे शिवलेत. नऊवारी साडी ह्याच्यामध्ये शर्टचे कपडे टाकलेले आहेत. पूर्ण शर्टच्या कपड्यापासून मी पायपुसणे शिवलेले आहेत. आणि खालून वरून नऊवारी कॉटनची साडी लावलेली आहे. तशाच प्रकारे ही पण दुसरीच आहे. बघू शकता फिनिशिंग वगैरे. आणि मी ह्याला बॉक्स वगैरे काही मारलेले नाहीत आणि अशा टिपा मारलेले सरळ. बघा असं बॉक्स टाईप केलेलं आहे. बॉक्स म्हणजे असं काय म्हणतात मला पण एवढं माहिती. अशा टिपा मारलेल्या आहेत. उभ्या खाली आडव्या, खाली उभ्या खाली आडव्या अशा केलेल्या आहेत. म्हणजे असं बॉक्स नाही मारले कारण बॉक्स मारायला खूप टाईम जातो, डबल टाईम जातो. पण असे सरस मारलेले आहे. हे रुंदीला आणि एवढी उंचीला आहे. हे उंची, हे रुंदी, उंची आणि हे रुंदी अशा पातळ शिवलेले आहेत पाईप. आणि हे पूर्ण गोधडी आहे ना ओढणी आणि साड्यांची आणि ड्रेसची म्हणजे गोधडी आहे. त्याला तोटापासून मी हा गोट मारलेला आहे. बघा निळ्या कलरचा मी गोट आहे. बघा फिनिशिंग वगैरे एकच नंबर. आणि ही 1.5 पट्टीची गोधडी आहे. बघा बॉक्स वगैरे बघू शकता. ह्या साईडने मी असा कलर मारला आहे. आणि ह्या जरीवरती खडे होते, ह्याच्यावरती मी खडे पूर्ण काढून घेतले आहेत कारण ह्याच्यामुळे सुया जातात. हे आतमध्ये नाही टाकत पण त्यांच्याकडे साडी नव्हती म्हणून मी हे वरून लावलेली आहे. हे 1.5 पट्टीचे आहे. बघा एवढी उंची आहे, एवढी रुंदी आहे. आणि ही उंची
ही रुंदी आणि ही उंची. उंची आहे पाहू शकता. अशाच प्रकारे मी याचा व्हिडिओ टाकलेला आहे पूर्ण पॅन्ट पीस असे कपड्यापासून आणि ही ब्लाऊज पीसापासून गोदडी शिवलेली आहे. हे व्हिडिओ टाकल्यानंतर खूप सारं प्रेम दिलं त्याबद्दल थँक्यू धन्यवाद. पाहू शकता ह्या साईडने पॅन्टचा कपडा आहे. किती मस्त फिनिशिंग वगैरे. ह्याला उठून असं मी काठापदराच्या साडीचा मी गोट मारला आहे. एक्स्ट्रा वगैरे कापड अजिबात काही वापरत नाही. जे आहे ते मी साडीतून वापरते. फक्त गोट मारायला मी प्लेन कपडा घेते, कारण उठून दिसण्यासाठी डिझाईनचा वगैरे कपडा वापरत नाही. पूर्ण प्लेन कपडा वापरते. चला, आपलं आज गोदड्याचं कनेक्शन झालेलं आहे. त्याबद्दल तुम्ही असंच माझ्या व्हिडिओला खूप छान प्रेम द्या. खूप छान मस्त असं. आणि मी अशा साड्या वापरत नाही, तुम्हाला दाखवते. फक्त डायमंड नसला पाहिजे त्या साड्यांमध्ये. पाहू शकता अशा डायमंड नसल्या पाहिजे. मी त्यांची साडी साईडला काढून ठेवली, पूर्ण डायमंड होता. बघा, पाहू शकता अशा प्रकारे डायमंड नसला पाहिजे. पाहू शकता बघा, हे अशा प्रकारे डायमंड नसला पाहिजे, कारण ह्यानं सुया खूप जाते त्या. फक्त एवढंच कपड्यात म्हणजे फक्त एवढंच गोदडीमध्ये प्रॉब्लेम येतो, जेणेकरून त्या साड्या वगैरे चालत नाहीत. म्हणजे चालत नाही खड्याचे असल्यामुळं. खडे, मणी, डायमंड हे अजिबात मी गोदडीमध्ये वापरत नाही. माझ्या सुया खूप जातात म्हणून मी ते वापरत नाही. आणि मी जरीच्यासुद्धा कपडे म्हणजे साड्यांपासून गोदडी शिवते. जरीचा काही प्रॉब्लेम येत नाही. फक्त त्याच्यामध्ये मणी नसले पाहिजेत, डायमंड नसला पाहिजे, पाईप नसले पाहिजेत. अशा प्रकारे मी गोदड्या शिवते. आणि तुम्हाला जर गोदड्या शिवायच्या असतील तर तुम्ही तुमचे कोणी पुण्यामध्ये रिलेटिव्ह वगैरे राहू शकता, राहतात वगैरे, काही तुमचं कधी येणं जाणं होत असेल तर त्यानुसार तुम्ही येऊ शकता. तुमच्या रिलेटिव्हकडे कपडे देऊ शकता, किंवा रिलेटिव्ह तुमच्याकडे आले आणि किंवा तुम्ही त्यांच्याकडे आले पुण्यात येणं जाणं असेल तर तुम्ही ते कपडे देऊ शकता. मी एक्स्ट्रा चार्जेस वगैरे काही घेणार नाही. तुम्ही 3 दिवसात मला तर 3 दिवसात मी तुमचे गोदडी शिवून देईल. एक्स्ट्रा चार्जर नाही घेणार. खूप मस्तपैकी आपल्या असं गोदड्याचं कलेक्शन झालेलं आहे. खूप छान छान अशा लांबून गोदड्या येतात मला. आणि खूप माझा हा बिझनेस खूप असा व्हायरल होत चाललेला आहे. तसंच माझ्या ह्या तुम्हाला जर असा घरी बसून बिझनेस करू शकता तर मस्तपैकी असा बिझनेस तुम्ही करू शकता. खूप छान आहे. सुरुवातीला वाटतं की खूप कठीण आहे, खूप कष्ट आहे, पण एकदा सवय लागली ना त्या कष्टाची म्हणजे काही एवढं वाटत नाही. आणि तुम्हाला जर पैसे तुमच्या चॉईसनुसार म्हणजे तुमच्या आसपास कोणी असे शिवणारे नसेल फिनिशिंग म्हणजे असं गोदडीची फिनिशिंग वगैरे असं, तर तुम्ही 500 काय 600 700 800 रुपयेसुद्धा घेऊ शकता. अशा प्रकारे बिझनेस आहे. माझी तर भरपूर शिवणार आहेत, त्यामुळं माझी कमी शिलाई आहे. असं तुम्हाला वाटतं की खूप शिलाई ताई कमी घेता, तर त्यासाठी सांगते की इथं खूप शिवणारे आहेत. 4-5 जणी शिवणारे आहेत इथं. त्यामुळे माझं फिनिशिंग 1 नंबर आहे. त्यांच्यापेक्षा फिनिशिंग 1 नंबर आहे. पण काय होतं माहिती आहे का, इथं असं आहे की जिथे पैसे कमी घेतल्या जातात तिकडंच ते कनेक्ट होतात, म्हणजे तिकडे गिऱ्हाईक जास्त जातं. त्यामुळे ना मी थोडं चार्ज कमीच ठेवलेला आहे. एक म्हणजे फिनिशिंगचं म्हणजे गोदड्याचं मी चार्ज कमीच ठेवलेला आहे. चला मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन ये. तोपर्यंत बाय बाय.